महामार्चच्या निमित्ताच्या या कार्यक्रमासाठी आलेल्या सगळ्या मंडळींना हार्दिक शुभेच्छा आणि अभिनंदन. मासूमचं काम मी 37 वर्ष बघतोय, जेव्हा मासूमची स्थापना झाली तेव्हापासून, आणि अतिशय चांगलं काम अतिशय नेटाने मासूमचे कार्यकर्ते आणि मनीषा गुप्ते, अरविंद अवस्थे करत आलेले. खूप कौतुक करण्याजोगं आहे. मी तुमच्यातल्या अनेक स्त्री कार्यकर्त्यांना 15-20 वर्ष ओळखतो आहे. संवाद त्यांची तळमळ, त्यांची हुशारी, ते ज्या पद्धतीने काम करत आहेत ते खरोखरच कौतुकाचं काम आहे. आणि म्हणूनच आज आपण असा कार्यक्रम इथे आयोजित करू शकलेला आहे. आणि मला असं वाटतं की ते नवीन पिढीमधले जे स्त्रिया पुढे येतील आणि हे काम पुढे चालू ठेवतील असं मी आशा करतो. बराच उशीर झालेला, मी काही लांबचं बोलणार नाही. मला वाटतं तुम्ही केव्हा घर सोडलं असेल आणि सगळ्यांना घरी जायची इच्छा असणारच. पण मला हे सगळं ऐकल्यानंतर जे आम्ही गेले 5-10 वर्ष पुण्यातले महाराष्ट्र कार्यकर्ते बोलतो आहे की हे सगळं का होतं आहे, तर त्याचं आमचं म्हणणं असं आहे की आरोग्यसेवा ही सरकारची नावडती बहीण आहे. ती लाडकी बहीण असं म्हणतात तुम्हाला, परंतु ही निश्चितच नावडती बहीण आहे. आणि 1990 सालापासून, आज नाही 90 सालापासून कुठेतरी सरकार, जे कोणी राजकीय पक्ष आहेत, काँग्रेस असो किंवा भाजप असो, यांनी ठरवलं की सरकारी आरोग्यसेवा ही कुपोषित ठेवायची, ती वाढवायची नाही आणि खाजगीकरण करायचं. त्याच्यामुळे बाजारू पद्धतीने आरोग्यसेवा चालवायची हे सरकारचं धोरण आहे. आणि मग ते करण्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे की मुळामध्ये सरकारी आरोग्यसेवेवर पैसेच खर्च करायचे नाहीत. बजेट जे आहे ते बजेटच वाढवायचं नाही, त्या बजेटमध्येच भागवायला सांगायचं. आणि म्हणून हा सगळा तुमच्यापुढे जो दुष्काळ तुम्हाला दिसतो आहे, जे सगळं तुम्ही लोकांनी आणि खरं कौतुक करायला पाहिजे की ज्या पद्धतशीरित्या तुम्ही सर्वे केलेला आहे, त्याची नोंदणी केली आहे, ज्या पद्धतीने थोडक्यामध्ये सगळ्या कार्यकर्त्यांनी इथे सगळी मांडणी केली, ते खरंच म्हणजे या असं कोणी ऐकलं तर ह्या कोणतरी मासूमचे कार्यकर्ते असणार असं वाटतं. असं तुमचं नाव आहे. त्याच्यामुळे तुम्ही हा सगळा जो एवढा अभ्यास केला आहे, कष्ट घेतलेले आहेत, माहिती गोळा केली आहे, नम्रपणे पण स्पष्टपणे सगळं मांडलेलं आहे, हे चित्र हे महाराष्ट्रभरचं चित्र आहे. ते काही फक्त इथलं चित्र नाही आहे. कारण हा सगळा जो रोग आहे खाजगीकरणाचा आणि बाजारीकरणाचा, हा अख्ख्या महाराष्ट्राच्या सरकारचा रोग आहे. फरक एवढाच आहे की काँग्रेस सरकार जेव्हा होतं, मी काही राजकारणात बोलायला ना मी काँग्रेसचा आहे ना मी भाजपचा आहे, परंतु निदान काँग्रेस सरकारवर जो काही थोडाफार दबाव होता आणि खाजगीकरणाला मधून अडसर आपणच तयार करत होतो, तो दबाव आता जवळजवळ पूर्णपणे गेलेला आहे. आणि अगदी ज्याला म्हणणं की बेबंद खाजगीकरण हे आपल्याकडे सुरू, त्याचा पुरावा काय होतं आहे हे लक्षात घ्या की सरकारचं बजेट आरोग्याबद्दलचं वाढत नाही. म्हणजे किती असायला पाहिजे, तर सरकारची स्वतःची जी एक सल्लागार संस्था आहे, ज्याला नीती आयोग असं म्हणतात, त्या नीती आयोगाने काय म्हटलेलं आहे की सरकारचं एकंदर जे बजेट आहे, एकंदर सरकारचा जो खर्च असतो वर्षाला, त्यातले 8 रुपये जे राज्य सरकार घेतलं तर त्याने 8 रुपये हे आरोग्यासाठी खर्च करायला पाहिजे. 8%. महाराष्ट्र सरकार फक्त 4% खर्च करतं. म्हणजे पहिले 6% होता, आता तरी 4% केलेलं. म्हणजे पैसा कमी होतोय. प्रत्यक्ष आकडा वाढत असला तर टक्केवारी जर बघितलं, भाववाढ लक्षात घेतली, तर आरोग्यसेवेवरचा खर्च हा कमी झालेला आहे. आणि हा सर्वात महत्त्वाचा मूळ प्रश्न तिथे आहे की बजेट वाढवायच्या ऐवजी आरोग्यसेवेवरचं बजेट हे कमी होत चाललं आहे. हा पहिला मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. आणि त्याचे सगळे परिणाम आहेत. कारण मुळात निर्णय काय झालेला आहे की सरकारी आरोग्यसेवा वाढवायची नाही, बाजारी पद्धतीने चालवायची, हळूहळू तिचं खाजगीकरण करायचं. नंबर 2, जो काही बजेट सरकार करतं, महाराष्ट्र बजेट आज बजेट आहे, आज येईल तुमच्याकडे बरेच काहीतरी आकडेवारी माहिती, पण जे काही बजेट सरकार जाहीर करतं त्यातलं महाराष्ट्र सरकारचं असं आत्तापर्यंतचं गेल्या 5-10 वर्षाचा तुम्ही अनुभव बघितला तर त्यातलं 50-60%च खर्च करतात. म्हणजे पैसा आहे, म्हणजे 100 रुपये द्यायला पाहिजेत, 50 रुपयेच दिलेत, आणि जे काही 50 रुपये तरी दिलेले आहेत त्यातले ते पैसेच खर्च करत नाहीत. आणि आत्ता महाराष्ट्र ह्या वर्षाची परिस्थिती अशी आहे, सरकारचे आकडेवारी जे आम्ही काढले जानेवारी 24पर्यंत, जानेवारी 25पर्यंत, म्हणजे आपलं बजेट 9 महिने झाले. तर या सगळ्या 9 महिन्यामध्ये महाराष्ट्र सरकारने त्यांनी जेवढे काही पैसे खर्च करायला पाहिजे होते त्याच्या निम्मेसुद्धा खर्च केले नाही.
औषधांबद्दल तुम्हाला सगळ्यांना अनुभव असेल की सरकारी योजनेमध्ये औषधच मिळत नाही. त्या मॅडमसुद्धा सांगत होते जाताना की औषधाचं काहीतरी बघा. त्यांची चूक निघड करून औषधच येत नाही. आणि औषधाबद्दल यावर्षी महाराष्ट्रामध्ये नीचांक आहे. म्हणजे 100 रुपयापैकी फक्त 10 रुपयेच त्यांनी खर्च केले. म्हणजे बजेट मुळामध्ये कमी आहे आणि ते जे पैसे खर्च करायचे ते केलेच नाहीत. मग तुम्हाला प्रश्न मिळेल की कसं काय बाबा पैसे आहेत खर्च का नाही करत. कारण आता काय झालेलं आहे की हे सगळं कंत्राटदारांचं राज्य निर्माण झालेलं आहे. सगळ्या सरकारला जी औषधं पुरवायची त्याचं कंत्राट दिलेलं आहे. आणि हे जे कंत्राटदार आहेत ते सगळे या वेगवेगळ्या राजकीय पक्षांचे सगळे सोयरे आहेत. आणि ते कंत्राटदार जे आहेत ते त्या मंत्र्यांना आणि त्या अधिकाऱ्यांना टक्केवारी देतात. टक्केवारी म्हणजे तुम्हाला माहिती आहे ना, त्यातले काहीतरी त्यांना ते लाच देतात. आणि ते लाचेचे दर ठरायला वेळ लागतो. म्हणजे मंत्री बदलला, अधिकारी बदलला की त्याचा एक रेट ठरलेला असतो तो. आणि मग तो कंत्राटदार म्हणतो फार होतो 35% नाही जमणार असं. आणि मग ती जी काही त्यांची हे चालते मग दबाव आणतात, एकमेकांना हे करतात. तो जोपर्यंत रेट ठरत नाही तोपर्यंत सरकारी याच्यामध्ये पैसे सुटत नाहीत. त्याच्यामुळे हे सगळं कंत्राटदारांचं राज्य निर्माण झालं आहे. जास्तीत जास्त हे सगळं खाजगी संपत्तीचं राज्य निर्माण झालेलं आहे. आणि हे जर बदलायचं असेल ते सोपं नाही आहे, पण ते आपणच बदलू शकतो. पण बाकी कोणाचं काही जळत नाही आहे. जो श्रीमंत वर्ग आहे त्याच्याकडे पैसे आहेत ते खाजगीमध्ये जातात. तिथे त्यांची खूप मिळवणूक होते. खाजगी आरोग्यसेवा तुम्हाला वाटत असेल की खाजगीमध्ये चांगली मिळते. खाजगीमध्ये काही लोक गोडबोलेपणा करतात, पण खाजगीमध्ये नेहमीच बऱ्याच बाबतीमध्ये 80% डॉक्टर लोकांची लूट करतात. सरकारी आरोग्यसेवेमध्ये लूट तरी होत नाही कारण तुम्ही काही पैसेच देत नाही. दुसरं असं खरं म्हणजे सरकारी आरोग्यसेवेमधले जे डॉक्टर्स असतात त्यांना व्यवस्थित प्रशिक्षण मिळालेलं असतं. खाजगी आरोग्यसेवेमध्ये 10% डॉक्टर्स खूप चांगले आहेत. इतके चांगले आहेत की जगातल्या अमेरिकेपासून जपानपासून युरोपमधले पेशंट आपल्याकडे येतात ऑपरेशन करून घ्यायला. भारतातले डॉक्टर मुंबईमध्ये, पण ते सगळ्या पंचतारांकित मोठ्या हॉस्पिटलमध्ये. त्यांची बिलं खूप असतात. 10 लाख 25 लाख 40 लाख त्या श्रीमंत देशातल्या श्रीमंत लोकांना ते परवडतं. त्याच्यामुळे आपले जे काही उत्तम डॉक्टर खाजगी क्षेत्रामध्ये आहेत की जागतिक पातळीवरचे आहेत, ज्यांना जागतिक दर्जा आहे, ते सगळे श्रीमंत लोकांसाठी काम करतात. तुम्हा आमच्यासाठी ते नाहीत. तुम्हा आम्हासाठी फक्त सरकारी डॉक्टर प्रामुख्याने आहेत. मी 100तले 90 डॉक्टरबद्दल होतो. खाजगीमध्ये 100तले 10 डॉक्टर चांगले आहेत, कनवाळू आहेत. तुमच्यापैकी अनेकांना चांगला अनुभव असेल आणि आपण ते वाढवलं पाहिजे. परंतु ही जी दरी निर्माण झालेली आहे ते खरं म्हणजे स्वातंत्र्यापासूनच आहे, पण आता ती वाढलेली आहे की श्रीमंतांसाठी एक व्यवस्था, श्रीमंतांसाठी वंदे मातरम, काय तर म्हणतात वंदे भारत नाही, कुठली ती ट्रेन नवीन निघाली वंदे मातरम, ऐकलं आहे का? एअर कंडिशन एकदम सुसाट धावत जाणारी. आणि तुमच्याकडची ती लाल फेरी आता चालतच नाही. म्हणजे भारतात पहिल्यापासूनच श्रीमंत गरीबमध्ये फरक होता. तुमच्या लहानपणापासून माझ्याला आम्ही बघितलेलं आहे. पण आता तो फरक हा निर्लज्जपणे रेटायचं काम चाललेलं आहे. त्याच्यामुळे ह्याला सोपा उपाय नाही आहे. पण तुम्ही जे काम करताय, मासूमच्या मार्फत जे काम चाललं आहे की आपण जबाबदारी म्हणतो, आपण सरकारला विचारलं पाहिजे का असं का, आमचा प्रश्न असा आहे, ते कॉटवर कुत्रं झोपतंय, स्वच्छ नाही टॉयलेट, हे सगळ्यामागे एकच उत्तर आहे की खाजगीकरण आणि खाबूगिरी. त्याच्यामुळे तुम्ही जे काम करताय, उत्तरदायित्व ज्याला म्हणतो की प्रश्न विचारतायत, निदान लोकांपर्यंत समजून सांगतायत की अहो आमच्याकडे असं आहे, ह्या सभा भरवता, तुम्ही रिपोर्ट लिहिताय, त्याचा कधी पेपरमध्ये येईल आणि दबाव टाकायचा प्रयत्न करता, हाच त्याच्यापुढे मार्ग आहे. आणि म्हणून जर आपल्याला जर काही सुधारणा व्हायची असेल तर आपल्याला हाच मार्ग घेतला पाहिजे की सरकारी सेवा हाच प्रामुख्याने आपला मार्ग आहे. आणि त्याच्यामध्ये पैसा वाढला पाहिजे, औषधं वाढली पाहिजे. औषधाबद्दल सुद्धा एक छोटासा मुद्दा असा आहे की तुम्ही जर म्हणजे आपण जर नीट बघितले भारतामध्ये कुठे कुठे काय काय व्यवस्था आहे, तर भारतामध्ये 3 राज्य अशी आहेत, तामिळनाडू, केरळ आणि राजस्थान. या 3 राज्यामध्ये सुद्धा भरपूर भ्रष्टाचार आहे. पण ह्या 3 राज्यामध्ये औषध पुरवठ्याचं एक मॉडेल, वेगळं मॉडेल, हे जे तामिळनाडूमध्ये 1998 साली पहिल्यांदा आलं ते अंगीकारलं जातं. ते मॉडेल काय आहे की जे आम्ही जनआरोग्य अभियान म्हणून सरकारला गेले 23 वर्ष, मी स्वतः 2002 साली जाऊन त्यांना भेटलो होतो
मुख्य अधिकारी होते त्यांना, डॉक्टर साळुंखे, आणि त्यांना सांगितलं की तामिळनाडू मॉडेल आपल्याकडे आहे. काय ते मॉडेल आहे? त्यांनी काय केलेलं आहे की औषध खरेदी ही कॉन्ट्रॅक्टवर काढून टाकते. सगळे औषध खरेदी कॉन्ट्रॅक्टरकडून करायची नाही, औषध खरेदी डायरेक्ट कंपन्यांकडून करायची. आणि नंबर 2, त्यांनी औषध खरेदीची जी टेंडर्स असतात ती टेंडर्स इंटरनेटवर ठेवायची, वेबवर ठेवायची. वेबवर इंटरनेट म्हणजे कोणी, आणि त्याच्यामुळे कुठल्या कंपनीकडून कुठलं औषध केवढ्याला किती प्रमाणात घेतलं याची माहिती इंटरनेटवर प्रत्येक नागरिकाला असते. आता समजा मी तामिळनाडूमध्ये आहे, मी एक कंपनी आहे आणि मी सरकारला काहीतरी एखाद्या गोळी 500 गोळी 500 रुपयाला 100 गोळ्याचा रेट जाहीर केला आणि दुसऱ्या कंपनीने 700 रुपयाचा रेट जाहीर केला आणि त्या दुसऱ्या कंपनीने 700, त्याच कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट मान्य झालं 700 रुपयाचं. तर मी तक्रार करू शकतो, कोर्टात जाऊ शकतो की बघा इंटरनेटवर माझा टेंडर 500 रुपयाचं होतं, यांचं 700 रुपयाचं होतं, तर ह्याला त्यांनी का दिलं टेंडर, याचा त्यांनी पैसा खाल्ला असेल. त्याच्यामुळे तामिळनाडूमध्ये औषधाच्या खरेदीमध्ये अजिबात पैसे खाबुगिरी होत नाही. तामिळनाडूमध्ये इतर भ्रष्टाचार खूप चालतं. ते काय रस्त्यामध्ये, धरणामध्ये, याच्यामध्ये पैसे खात असतील. ते काही फार चांगलं राज्य नाही आहे, जयललिता वगैरे सगळं आपण ऐकलेलं आहे, परंतु ही व्यवस्था त्यांनी केली. दुसरं असं की जे डॉक्टर आहेत, समजा डॉक्टर बोराडे आहेत, तर त्यांना कोणती औषधं पाहिजे, त्यांना एक बजेट दिलेलं आहे की तुम्हाला वर्षाला ₹1,00,000 आहे. खरं म्हणजे अगदी किरकोळ आहे, आपलं वर्षाला 5 लाख रुपये बजेट पाहिजे. समजा 5 लाख रुपये बजेट आहे, ते 5 लाख रुपयेमध्ये कुठल्या गोळ्या तुम्हाला किती प्रमाणात पाहिजे हे त्या डॉक्टरने कळवायचं. म्हणजे त्या डॉक्टरकडे लहान मुलं जास्त येत असतील, स्त्रिया जास्त असतील, जो कोणी पेशंट असेल त्याच्या ज्या काही गरजा आहेत त्याप्रमाणे डॉक्टर पाठवतात, ईमेलने पाठवतात आणि त्यांना ती औषधं येतात. म्हणजे गरजा त्या डॉक्टरची जी गरज असेल त्या गरजेप्रमाणेच तिला औषध पुरवतात. तुम्ही इथे डॉक्टर बोराडे कधी विचारलं की त्यांच्याकडे कशी औषधं येतात, तर त्यांना कुठलं औषध पाहिजे सरकार विचारत नाही. ते सब गोडे 12% जेवढी काय समजा एक 10 कोटी गोळ्या सरकारने खरेदी केल्या तर या 500 PSCला प्रत्येकी अमुक वाटून टाकायचं, मोकळं व्हायचं. मग त्या गोळ्या डॉक्टर वापरून नाही तर विहिरीमध्ये पडत. आपण जे ऐकतो की विहिरीमध्ये बाटल्या सापडल्या, ऐकलं आहे का? सरकारी केंद्रातल्या बाटल्या विहिरीमध्ये सापडल्या, नदीमध्ये सापडल्या, कारण त्या वापरल्याच जात नाहीत, कारण ते गरज नसते. म्हणजे जी गरजेची औषधं आहेत ती डॉक्टरला मिळत नाही आणि जी गरजेची नको ती तुमच्या डोक्यावर लादली जातात आणि मग काही डॉक्टर लोक खोटे रिपोर्ट तयार करतात. असा सगळा कारभार चाललेला आहे. त्याच्यामुळे सांगायचा मुद्दा असा की आता तंत्रविज्ञान खूप सुधारलेलं आहे. जसं आपल्या प्रत्येकाच्याकडे मोबाईल आलेला आहे. आपल्याकडे 30 वर्षापूर्वी मोबाईलला सोय झालेली की म्हणजे तंत्रज्ञान वाढले. सोनोग्राफी मशीन पूर्वी मिळायचंच नाही कुठे, अख्ख्या शहरामध्ये एखादं मशीन असायचं. आता गल्लोगल्ली सोनोग्राफी मशीन असते, कारण स्वस्त झालं. पूर्वी कॉम्प्युटर 1,00,000 रुपयाला मिळायचं, आता 20,000 रुपयाला त्याचं चौपट चांगलं कॉम्प्युटर मिळतं. मग मला काय सांगायचं आहे की एका बाजूला सुधारणा होती, पण त्याचा लाभ जनतेला मिळायच्या ऐवजी तो या ठराविक कंपन्यांना मिळतो आणि कंत्राटदारांना मिळतो. आणि म्हणून आपण जेव्हा पुढच्या निवडणुकीमध्ये आपल्याकडे कोणी मतं मागायला येईल का बरं असं ऐकू, माझं भाषण आवडलं दिसत नाही. तर मी काय सांगत होतो विसरलो. तर मतं मागायला जेव्हा येतील तेव्हा आपण, तुम्ही कधी ऑलरेडी केलं असेल की आपण हे विचारलं पाहिजे की आमच्या मुलांचं शिक्षणाचं काय आणि आमच्या आरोग्यसेवेचं काय. आणि आरोग्यसेवा आणि शिक्षण आणि इतरही आपण म्हणतो की म्हातारपणचं काळजी घेतली पाहिजे, ह्या सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे, ह्या गोष्टी ह्या आमच्या मूलभूत हक्क आहेत. आणि ह्या तुमच्या निवडणुकीच्या जाहीरनाम्यामध्ये हे तुम्ही दिलेलं आहे का, करणार आहात का, मागच्या वेळेस केलं तर तुम्ही आता परत करणार आहात का, हे आपलं विचारण्यातलं काम आहे. लगे विचारलं की ते करते असं समजू नका. पण त्यांना काय वाटतं की आपल्या जनतेला त्यांनी काहीतरी गुंगीची गोळी दिली धर्माची की हा तुमचा शत्रू आहे, या मुसलमानाला हाकला, तो देशद्रोही आहे, लवजिवाद आहे, किंवा हा काय OBC तुमचा शत्रू आहे,
तो महार तुमचा शत्रू आहे, असं एकमेकांना लढवणं चाललं. तर ह्याच्या हे तुम्हाला ती जी अस्मिता आहे की मी अमुक जातीचा आहे, मी तमुक धर्माचा आहे, मी अमुक गावचा आहे, ह्याच्यावर तुम्हाला आपल्याला खेळवलं जातं. त्याच्याऐवजी आपले जे खरे प्रश्न आहेत, आरोग्यसेवेचा प्रश्न आहे, शिक्षणाचा प्रश्न आहे, तो आम्हाला मिळाला पाहिजे. सरकारी सेवा मोफत आहे म्हणजे आमच्या पैशातूनच येते ना, ते काय मोफत म्हणजे सरकार काय, हे सरकारचं कर्तव्य आहे आणि हे करणं शक्य आहे. इतर देशांनी हे केलेलं आहे, गरीब देशांनी सुद्धा केलेलं आहे. श्रीलंका तुम्ही ऐकलं असेल, श्रीलंका हा आपल्या शेजारचा देश आहे, त्याच्यामध्ये आपल्या दुप्पट चौपट चांगली आरोग्यसेवा मिळते. तो आपल्यापेक्षा श्रीमंत नाही आहे. त्यामुळे जनतेचा जो दबाव असेल, तुमचा आमचा जो दबाव असेल ना, आज ना उद्या निदान तुमच्या पोराबाळांना परत सरकारी आरोग्यसेवा, जसं मी माझ्या लहानपणी आम्ही कधीच खाजगी सेवा बघितलीच नव्हती. माझे वडील सरकारी अधिकारी होते, तरीसुद्धा आम्ही सरकारी सेवेतच जायचो, कारण ती चांगली असायची. त्या शहरातले सर्वात चांगले डॉक्टर्स हे सरकारी सेवेमध्ये होते. आता ज्याला कुठे इतर काही चान्स नाही, तो सरकारी सेवेमध्ये येतो की जो पैसे खायला तयार आहे. अक्षरशः असं झालं. त्याच्यामुळे सरकारी सेवेमध्ये लोक जात नाही. दुसरा शेवटचा मुद्दा मला सांगायचा आहे की पैसे औषधं का मिळत नाहीत, बजेट कमी. तज्ज्ञ डॉक्टर्स का येत नाहीत, त्याचं कारण तेच आहे, बजेट कमी आहे. पोस्टच डिक्लेअर करायच्या नाहीत, भरायच्या नाहीत आणि भरताना पैसे दिल्याशिवाय नोकरी मिळत नाही. मग पैसे दिल्याशिवाय जर नोकरी मिळत नाही तर डॉक्टर कशाला जातील सरकारी नोकरी. दुसरं म्हणजे आता खूप मोठं खाजगी मेडिकल कॉलेज माहिती ना, खाजगी हे कॉलेजेस निघाले. खाजगी कॉलेजमध्ये या भयंकर आहेत. म्हणजे आज जर तुम्हाला खाजगी कॉलेजमधून एखादा सर्जन बाहेर पडायचा असेल, ऑपरेशन करू शकणारा, तर तरी 3 कोटी रुपये खर्च केलेले असतात. 3 कोटी रुपये तुम्हाला मोजता सुद्धा येणार नाही. आता ज्याने 3 कोटी रुपये सर्जन म्हणून किंवा स्त्रीरोग तज्ज्ञ म्हणून खर्च केलेले आहेत, तो तुमच्यासारख्या माळशिरसच्या लोकांना कशाला औषध बनतो. तो आला तो येईल प्रत्येक पेशंटला बकरा समजतो. आणि तो मनाने जरी खूप दिलदार असला, त्याचं हृदय खूप चांगलं असलं, तरी त्याला परवडणार नाही. त्याच्या बाईबापाने त्याला एवढे पैसे खर्च केलेले. म्हणजे कसं आहे की जो कोटी 2 कोटी 3 कोटी रुपये खर्च करतो, त्याला चांगुलपणाने सज्जनपणे पेशंटला न्याय देणं शक्य नाही. मग ह्याला उपाय काय? खरं म्हणजे सगळी खाजगी मेडिकल कॉलेज बंद व्हायला पाहिजे, किंवा त्यांनी जी फी लावायची ती सरकारी केंद्र इतकीच लावा, सरकारी डॉक्टर. मी तुम्हाला का सांगतो की दिवसेंदिवस खाजगी मेडिकल कॉलेज वाढत चाललेली आहे. ते जे डॉक्टर्स पास होतात त्यांना सरकारी नोकरीमध्ये अजिबात यायचं नसतं. म्हणजे पोस्ट रिकाम्या आहेत. याचं कारण काय? डॉक्टर लोकांना इथे सरकारी नोकरीमध्ये येण्यामध्ये रस राहिलेला नाही. खाजगीवाल्या लोकांना राहिलेलंच नाही. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये जे ससूनमध्ये जे मुलं पास होतात त्यांनासुद्धा 60,000 रुपये पगार, 70,000 पगार त्यांना काहीतरी असं वाटत. त्यांची पैशाची गरज आणि भुका वाढलेल्या आहेत. आणि त्यातून सरकारी तुम्हाला डॉक्टर बोराडे सांगतील, कोणी चांगला डॉक्टर सांगेल की इतके वेगळे वेगळे प्रकारचे आदेश येतात, सन्मान राखला जात नाही, वाटेल ते बोलतात, डॉक्टर लोकांना साधे साधे अधिकारी बोलतात, अपमान करतात. म्हणजे ते ऐकवणार नाही, इतक्या वाईट पद्धतीने चाललेलं असतं. त्याच्यामुळे ना सन्मान आहे, ना पेन्शन आहे, ना पगार आहे. अशा ठिकाणी कोण जाईल? आणि ह्याचं कारण परत काही ठिकाणी पैसे बख्खळ मिळतात. खाजगी सेवेमध्ये तुम्ही तज्ज्ञ डॉक्टर जर असाल आणि तुम्ही निर्लज्ज जर असाल तर तुम्ही पेशंटचं वाटेल तेवढी पिळवणी करू शकता. मी फार स्पष्ट आणि परखडपणे बोलते, पण खरी परिस्थिती अशी आहे की पेशंटना लुटणं हाच प्रमुख मार्ग झालेला आहे. बहुतांश डॉक्टर्स, खाजगी डॉक्टर, विशेषतः नवीन जनरेशन जे गेल्या 20 वर्षात, आणि हे सगळं बदलायचं असेल तर हे जे खाजगीकरण आहे आणि बाजारीकरण आहे हे थांबायला पाहिजे. आणि ते तुम्ही आम्हीच थांबवू शकतो. आणि त्याचबरोबर जबाबदेहीपणासुद्धा, कारण आपल्याला सगळ्यांचा अनुभव असा आहे की नुसतंच सरकारी सेवा असेल, सरकारी व्यवस्था असेल आणि त्याच्यामध्ये जर नागरिकांना काही विचारायची सोयच नसेल तर ते लोक पैसे खाण्यात मग्न राहतात. जिथे कुठे आपल्याला कुठेतरी आवाज आहे, जिथे कुठे पेपरमध्ये बातमी येते, जिथे कुठे दीपक जाधव काहीतरी करू शकतात, असं कोणतरी सामान्य कार्यकर्ता तक्रार करू शकतो, हे काही परवडणारं नाही. असं जेव्हा वातावरण निर्माण होईल तेव्हाच कुठली व्यवस्था ही चांगली चालते. त्याच्यामुळे त्या अर्थाने मला परत मासूमचं तुमचं काम चांगलं वाटतं की जे काही सरकारी सेवा आहे
त्याच्याशी प्रेमाने संवाद साधणं, पण प्रश्न विचारणं, आपलं जे काही म्हणणं आहे त्या मागण्या आहेत या स्पष्टपणे मांडणं, हेच आपल्याला करायला पाहिजे. त्याला फक्त एक जोड द्या की एकंदर जे धोरण ठरलेलं आहे खाजगीकरणाचं आणि कंत्राटीकरणाचं, हे खाजगीकरणाचं आणि कंत्राटीकरणाचं धोरण जे बदलायला तयार होतील अशाच पक्षाला तुम्ही मत द्या, नाहीतर हा जुना खेळ असाच चालू. मला इथे बोलवलं, मला इथे बोलायची संधी दिली, इतका वेळ सगळेजण थांबले, याच्याबद्दल तुमचे सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. की वेळ जास्त जाऊ नये. खूप वाईट परिस्थिती आहे, तुम्ही सर्वांनी ऐकलं आहे. तुम्हाला अभिनंदन करतो की तुम्ही आंतरराष्ट्रीय महिला दिवसाला इथे आल्या सगळेजण. आता जाऊन करायचे काय, गावोगावी जाऊन करायचे काय याबद्दल थोडक्यात बोलतो की खूप वाईट परिस्थिती आहे शासकीय सेवाची, हे आज आपल्यासमोर आलेलं आहे. ते मग काय सरकारी दवाखान्यात जायचे नाही का? जर नाही गेलो सरकारी दवाखान्यात ते मग त्यांना अजून सोपं आहे की औषध पाठवायची गरजच नाही आहे, डॉक्टर पाठवायची गरज नाही आहे, कोणी येत नाही आहे. ते मग करायचे काय? आणि खाजगीकडे जायला लागला तुम्ही, ते खाजगी ते लुटारू आहेत डॉक्टर. म्हणजे खरोखरी सांगतो, आपल्या मित्रांनी डॉक्टर अनंत फडके यांनी पण सांगितलं आहे की खाजगी डॉक्टर लुटारू झालेले चाकू दाखवून तुम्हाला लुटतात. आणि महिलांच्याबद्दल ते खूप खास आहे, विशेष आहे की जर मी पिशवी नाही काढली ते दुसरा कोणी डॉक्टर काढेल, म्हणजे आपल्या पैशाचं नुकसान. म्हणजे कोण, म्हणजे खिशातून आपण पैसे नाही काढले तर दुसरा कोणी काढेल, यामध्ये डॉक्टरांचा कॉम्पिटिशन असतो. ते मग कुठलाही असेल, म्हणजे अंगावरून जात असेल, मासिक पाळी संपायला आली आहे तेव्हा काही अधूनमधून रक्त जात असेल, ते डॉक्टर लगेच पिशवी काढायला चाकू घेऊन तयार असतात. ते म्हणून जर खाजगीकडे जायला लागल्या, तुम्ही पाहिलेले की भाड्याने घेतात दवाखाना आणि त्यानंतर 1 वर्षाच्या नंतर 1 कोटी काय 3-3 कोटीचे मोठे दवाखाने उघडतात. मग खाजगी डॉक्टरांकडे जाण्या पर्याय नाही आहे, त्या उपाय नाही आहे. ते मग करायचे काय? काय की हे सरकार जे आहेत ना, कान बंद करून बसलेली आहे. त्यांना गरिबांची काळजी नाही, ग्रामीण भागात कोण आहे आणि महिलांची काही काळजी नाही आहे. त्यांचं लक्ष फक्त श्रीमंतांकडे आहे आणि जिथून पैसे मिळतात त्यांच्याकडे लक्ष आहे. आणि राजकारणी लोक म्हणजे दर 5 वर्षांनी वाईट होत चाललेलं आहे. सरकारचे जे लोक येत आहेत ना राजकारणी, त्यांचा दर्जा खूप खाली चालला आहे. गुंडे जे आहेत ते राजकारणामध्ये येत आहे, गुंड लोक येत आहेत, लुटारू लोक राजकारणामध्ये येत आहे. अशी परिस्थिती झालेली आणि कान बंद करून बसलेले, कारण कंत्राटदार जे आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळतात आणि खाजगी कंपन्या येत आहेत त्यांच्याकडून त्यांना पैसे मिळतात. तर मग आपण आरडाओरडा केल्याशिवाय बदलणार नाही. गावात आमदार येतात, खासदार येतात, त्यांच्याबरोबर आरडाओरडा करायचे की शिक्षणाचं काय, आपल्या मुलांच्या शिक्षणाचं काय, आपल्या सर्वांच्या आरोग्याचं काय, सरकारी दवाखान्यात औषध नाही, डॉक्टर नाही, तज्ज्ञ नाही, याबद्दल आरडाओरडा करायचे. दुसऱ्या कुठल्याही विषयावर त्यांना बोलू द्यायचे नाही. कारण आमदारांना, खासदारांना मी बघितलेलं आहे, गावाने सांगितलं शाळेला 2 खोल्या पाहिजे, आमदार काय म्हणतात मंजूर, आणि काही येत नाही आहे. म्हणून ते काय बोलतात त्याच्यावर नाही जायचे, आरडाओरडा करत राहायचे, त्यांचं जगणं अवघड करायचे. कारण ते पैसे खाण्याची सवय लागलेली आहे. कुठल्याही पक्षाच्या धोरणाशी संबंध नाही. जिथे मंत्रिपद मिळेल, जिथे तिकीट मिळेल त्या पक्षात जातात. कुठल्याही पक्षाची त्यांना हे काळजी नाही आहे की आपण कुठल्या पक्षाचं काम करायचे, कुठल्या विचारांनी काम करायचे, कुठल्या लोकांसाठी काम करायचे, काही काळजी राहिलेली नाही. राजकारण खूप वाईट झालेलं आहे. ते आपण जर जागलो नाही, म्हणजे झाले नाही आणि आरडाओरडा केला नाही, ते परिस्थिती बदलणार नाही. सरकारी दवाखाने पण तसे राहतील आणि खाजगी जे आहे त्याच्यावर कुठलाही नियंत्रण येणार नाही आणि ते पण लुटारू होत राहणार. ते आपण याबद्दल बोललं पाहिजे. महिलांनी जागृत झाला पाहिजे. त्यानिमित्ताने त्यासाठीच हे असे कार्यक्रम करत आहोत की आपण आरडाओरडा केल्याशिवाय गरिबांचं कोणी ऐकणार नाही. मी इथे सर्व जे आले ते आहे आमचे मित्र, सर्वांची आभार मानतो सर्वांचे, आणि आपण सगळे आले त्याबद्दल आभार मानतो आणि माझे 2 शब्द संपवतो.